दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधामध्ये आज वंचित बहुजन आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती विरारमध्ये सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच विरारच्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर कार्यकर्ते जे आहेत हे पोलिसांनी रूममध्ये ताब्यात घेऊन डिटेन केलेले आहेत। आपण जर बघितलं तर एकंदरीत पोलिसांनी सकाळच्या वेळेमध्ये झालेल्या आंदोलनाला या ठिकाणी ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। ताई काय सांगणार, कशा पद्धतीचा बंद होता? मी सारिका सकवाळ बोलते, वंचित बहुजन आघाडी विरार शहर महिला अध्यक्ष। आम्ही इथे सकाळपासून इथे जमा आहोत, पण आमच्या काही कार्यकर्त्यांना इथे उचलून पोलीस स्टेशनमध्ये अटक केलेलं आहे। आणि काय सांगणार तुम्ही, किती वेळा आंदोलन केलेलं? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून करत होतो आंदोलन। सभेला केलं, सभेनंतर पोलीसवाले आलेत आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन पोलिसांना घेऊन आले। काय भावना आहेत सर तुमच्या की या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात? कारण विद्यार्थ्यावर जो अन्याय झाला त्यासाठी मी इथे सहभागी झालो होतो आणि आमच्या काँग्रेसचा सुद्धा याला पाठिंबा आहे। आता पोलिसांनी कार्यकर्ते डिटेन केलेले आहेत, काय सांगा? त्यांच्याबद्दल तर त्यांना खरं डिटेन करायला नव्हतं पाहिजे, परंतु शासन जे आहेत, शासन आवाज सर्वांच्या विरुद्ध आहेत, आपण त्यावर अन्यायासाठी लढा दिलाच पाहिजे। काय भावना आहेत तुमच्या? खूप दुःखद भावना आहे आमच्या। आज जे काही ठिकाणी जे घडतंय त्या अनुषंगाने आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आव्हान केलं होतं की महाराष्ट्र पूर्णपणे बंद करणार, परंतु हे शासन आम्हा विद्यार्थ्यांच्यावरती प्लस या जनतेवरती खूप मोठा अन्याय करतोय आणि त्यांच्या निषेधार्थ आज बाळासाहेब आंबेडकरांनी जो बंद पुकारला। तुम्ही होतात आंदोलनामध्ये, काय भावना आहे? अहो, ज्या मुलांवरती जो लाठीमार झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो आणि आम्ही शांततेत मोर्चा काढलेला आहे। आम्ही काय कोणाला काही सतवलं नाही, काही नाही, तरी पण आमची बरीचशी माणसं पोलीस स्टेशनमध्ये बंद केलेली आहेत। निश्चित आपण बघितलेलं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक वंचितनं दिलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती विरारमध्ये सुद्धा आंदोलन सुरू होतं। मात्र पोलिसांनी काही वेळ आंदोलन झाल्याच्या नंतर तातडीनं सर्व वंचित आणि सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आम्हाला त्यांनी आंदोलन करू देणं गरजेचं होतं, मात्र आमचं आंदोलन या ठिकाणी रोखल्या गेल्याच्या भावना सुद्धा आता त्यांनी व्यक्त केल्या आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।